नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर चला, आजच्या व्लॉगची सुरुवात मी दुपारपासून करते. सकाळची सर्व कामं आवरून आता मी शिवणकामाला सुद्धा बसले होते, कारण की आज मला शिवायचा होता एक असा ट्रेंडिंग बाहीचा प्रकार. जो काही माझा ब्लाऊज तुम्हाला इथं डिस्प्लेला दिसत आहे, त्या ब्लाऊजसारखी स्लीव्स त्यांना पाहिजे होती. फक्त लटकन जी काही लेस आहे ती मी लावणार नाही, कारण की ती जी लेस आहे ना तिची रेट आता ऑलमोस्ट खूप वाढलेली आहे. कारण की जेव्हा मी ती लेस लावली होती ना तेव्हा 70 ते 80 रुपये मीटरनी ती लेस भेटायची. पण आता जसं आरीवर्कचा ट्रेंड आलाय ना तसं त्या लेसला सुद्धा खूप महागाई झाली. म्हणजे 140, 130, 150 असेच रेट त्या लेसचे आहे. आणि त्यामुळे काय झालेलं, कस्टमरला सुरुवातीला मी 350 मध्ये तुमचं संपूर्ण ब्लाऊज करून देणं असं सांगितलेलं. म्हणजे मटका शेप पाठीमागून, त्यानंतर लेस नॉट, आणि त्यानंतर बाहीचा तो जो काही प्रकार आहे नेटचा कपडा वापरून ते, आणि त्यानंतर मग लटकन लेस. तर नंतर मी जेव्हा लेसची चौकशी केली त्यावेळेस खूप जास्त रेट होते. त्यामुळे मी त्यांना नाही बोलले. फक्त बाही जी आहे ती मी तुम्हाला बनवून देईल, कारण की फर्स्ट टाईमच त्या माझ्याकडे ब्लाऊज घेऊन आल्या होत्या आणि त्यामुळे कस्टमरला सुद्धा काही नाराज करता आलं नाही. तर चला म्हटलं, थोडंसं लॉसमध्ये गेलं तरी चालेल, पण व्यवस्थित काम करून देणं गरजेचं आहे. त्यांची बाहीची जी काही लांबी होती ती 9.5 होती, आणि बाहीची बॉर्डर जी होती ना ती खूप मोठी होती. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला. आता लास्टला तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते की कशा प्रकारे झालेला आहे. पण साडी ना इतकी सुंदर होती ना, तिची बॉर्डर सुद्धा मोठीची होती. त्यामुळे बाईला सुद्धा मला तेवढं घेणं गरजेचं होतं. ही बाई शिवायला ना थोडासा जास्त वेळ जातो, कारण की चुन्या घ्या खालच्या बाजूनी, त्यानंतर वरच्या साईडला सुद्धा थोड्याशा चुन्या घ्याव्या लागतात. आणि त्यानंतर मग शिवायला त्याचं मेजरमेंट घ्या. त्यानंतर मग बाई तयार झाल्यानंतर मग पेपर ठेवून व्यवस्थित कटिंग करा. यामध्ये बराच वेळ जातो. आणि हे जे नेट असतं ना ते सुपर नेट नसतं, त्यामुळे बाही शिवल्यानंतर फुगत सुद्धा नाही आणि व्यवस्थित अशी बाही दिसते. तर त्याच बाहीचा प्रकारे ते शिवण्याचं माझं काम चालू होतं, आणि रामला सुद्धा झोपवलेलं होतं. तर ब्लाऊज तर मी शिवते, पण सोबत एक सांगते, जो काही आपला स्टिच विथ अश्विनी हा चॅनल आहे त्यावरती आता व्हिडिओ ऑलमोस्ट येतच नाही. म्हणजे 2 ते 3 दिवस झाले व्हिडिओ टाकणंच होत नाहीये. कारण की झालंय काय, तिथे बाहीचा आणि योगपट्टीचा व्हिडिओ मी अपलोड केला होता, की प्रॉपर पद्धतीने योगपट्टी आणि बाही तुम्ही कशी कटिंग करू शकता. पण योगपट्टी तर मी व्हाईट पेजवरती दाखवली, आणि त्यानंतर मग जे काही बाहीचं कटिंग आहे त्यासाठी व्हाईट पेज नव्हतं माझ्याकडे, त्यामुळे मी त्याला पेपरवरतीच दाखवलं. आणि ते बऱ्याच जणांना काही व्यवस्थित लक्षात आलं नाही. पेपरवरती काय होतं, बरेच अक्षरं असतात लहान लहान, त्यामुळे पेन कितीही बोल्ड आपण तिथे ड्रॉ केलं तरी सुद्धा काही व्यवस्थित दिसलं नाही. त्यामुळे मी विचार करते की बाईचाच व्हिडिओ परत टाकूयात, म्हणजे ज्यांना कोणा आवर्जून शिकण्याची इच्छा आहे त्यांना व्यवस्थित पाहता येईल. खूप जास्त घाई करून सुद्धा काही फायदा नाही. आणि तिथे व्हिडिओ अपलोड करायचं एक मुख्य कारण म्हणजे, तिथे कोणताही व्हिडिओ अपलोड करा त्याला एकदम व्यवस्थित समजून सांगणं म्हणा, किंवा व्यवस्थित ड्रॉ करणं, तुम्हाला ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. उगाच घाई करून व्हिडिओ पुढे पळवण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यामुळे मी तिथे थांबलेली आहे. आणि काय होतंय, राम आजारी असल्यामुळे तो दुपारी जरी 2-2.5 तास झोपला तरी सुद्धा संध्याकाळी 1-2 वाजवतोय झोपायला. आणि मग त्याच्यामुळे मला सुद्धा जागं राहावं लागतं आणि व्यवस्थित झोप होत नाही. आणि ह्या चॅनलचं काय होतं, एकदा ट्रायपॉड सेट केला की व्हिडिओ आपोआप चालतो आणि शूटसुद्धा होऊन जातो. मग नंतर मला व्हॉइस ओव्हर करायला सोपं जातं. तर असं काहीच आहे. त्यामुळे त्या चॅनलवरती काही व्हिडिओ येत नाही. तुमच्या बऱ्याच कमेंट येत आहे. इंस्टाग्रामच्या रील खाली झालं किंवा यूट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ खाली खूप सारे कमेंट येत आहे. मला माहिती तुम्ही आतुरतेने खूप वाट पाहताय, पण थोडंसं समजून घ्या. एकदा रुटीन जागेवरती आलं की व्यवस्थित व्हिडिओसुद्धा येतील. आणि त्यानंतर आता मला कामाचा लोडसुद्धा आहे, आणि बऱ्यापैकी सारे प्रोग्रामसुद्धा माझे राहिलेले आहे. अजून हळदी कुंकू, रामचं बोरनान, त्यानंतर रामचा वाढदिवससुद्धा दुसरा जवळ येतोय. त्यानंतर मग असं घरी जाण्याची सुद्धा घाई झाली. 1 ते 2 दिवस म्हटलं घरी जाऊन येऊयात. अशी 2-3 कामं सोबत असल्यामुळे ना खूप रेंगाळल्यासारखं होते, आणि दिवसभर काम आवरतच नाही. राम सारखा दिवसभर किरकिर करत राहतो, आणि त्यानंतर कधी मशीनवर बसायचा हट्ट करतो, कधी खालीच बस म्हणतो, त्यानंतर विनाकारण रडत राहणं, असं त्याच्या बाबतीत सध्या होतंय. आणि रडायला सुरुवात केली ना कंटिन्युअसली रडतोय. त्यामुळे काय होतंय, मला त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागते, आणि माझं ब्लाऊजचं कामसुद्धा काही व्यवस्थित होत नाही. कधी डेली 1 ब्लाऊज 2 ब्लाऊज असंच होते. आणि त्यानंतर मग साड्यांचं काम असं काहीच दिवसाचं रुटीन चालू आहे. आणि आज साड्यांना मला गोंडेसुद्धा बसवायचे आहे. ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेल की कशा प्रकारे मी गोंडे वगैरे बसवलेले आहेत. आणि नवरीच्या साड्या आहेत त्या 5 ते 6, त्यामुळे व्यवस्थित त्यांचं कामसुद्धा, म्हणजे हेवी थोडेसे गोंडे पाहिजे होते, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आता कशा प्रकारे लावते काय याचा डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आपला जो काही स्टिच विथ अश्विनी चॅनल आहे त्यावरती शेअर करेल, नाही तर मग ह्या चॅनलवरती केलं तरी चालेल. तर आता ब्लाऊज जो आहे तो हापच शिवून झाला होता, तेच मी इथे झाडून घ्यायला व्यवस्थित सुरुवात केली आहे. कारण की काय होतं ना, ब्लाऊज ज्यावेळेस आपण शिवायला बसतो ना त्यावेळेस खाली इतका जास्त गर्दा पडतो की असं होतं कधी एकदा ते उचलून घेईन, कारण की शिवायलाही मन लागत नाही आणि खाली सुद्धा व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे असा हाफ ब्लाऊज झाला किंवा थोडासा ब्लाऊज शिवून झाला की मी लगेचच आवरायला घेते.
आणि ब्लाऊज मी डेली इतके शिवत असते ना, त्यांची खूप सारी कात्रणं असे खाली पडतात. पण ते काय केलं मी, जी काही मोठी बॅग आहे ना माझ्याकडे, त्यामध्ये सर्व भरून ठेवले. आणि एवढ्या सर्वाचं काय करायचं आता, मला हा प्रश्न पडला. मी बऱ्याच जणांना विचारते की ज्यांना कोणाला लागत असेल त्यांनी घेऊन जा, कारण की त्यांना तरी ॲटलिस्ट याचा फायदा होईल. कुठे पिलो वगैरे बनवायचं असेल त्यासाठी, त्यानंतर मग गद्दा वगैरे बनवायचा असला तरी सुद्धा त्याचा फायदा होतो. आता मला सुद्धा फायदा करून घेता येईल, पण एवढा वेळ कुठे आहे की ब्लाऊज सोडून असं काहीतरी वेगळं शिवत बसावा. तर चला, तो ब्लाऊज तर शिवून झाला, पण त्यासोबतच ह्या ब्लाऊजची सुद्धा ऑर्डर होती. लहान मुलीचा ब्लाऊज होता आणि त्यांना लागत होता 26 जानेवारी निमित्त काही प्रोग्राम असेल, त्यामुळे तो ब्लाऊजसुद्धा कंप्लीट केला. आणि त्यानंतर आता आवरून निघालो होतो आम्ही हळदी कुंकवासाठी. गेल्यानंतर जास्तीचं काही शूट केलं नाही. तिथे संध्याकाळी 7-7:30 दरम्यान मी गेले असेल. त्यानंतर थोड्याफार वस्तू घेतल्या आणि त्यानंतर घरी आले. घरी येऊन स्वयंपाक आणि त्यानंतर संध्याकाळी ब्लाऊजला मग हुक वगैरे बसवणं आणि ब्लाऊजचं कटिंग, हेच माझं रेग्युलर रुटीन असतं. या व्यतिरिक्त वेगळं असं काही होत नाही. पण चला, ते सुद्धा तुम्हाला पाहायला आवडतं, त्यामुळे मी आवर्जून थोडाफार का होईना व्हिडिओ घेत असते आणि तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता त्या दिवशी तर काही शूट केलंच नाही, संडे असल्यामुळे आपला व्हिडिओसुद्धा आला नाही. त्यानंतर हा नेक्स्ट डे आहे. आता मी साडीला गोंडे बसवायला सुरुवात केली. आता पाठीमागच्या ज्या काही 2 बॅग पाहताय तुम्ही, त्यामध्ये सर्व जे मटेरियल आहे ना साड्यांचं, ब्लाऊजचं, ते मी अर्जंट असं बाजूला काढून घेतले, म्हणजे मला व्यवस्थित डोळ्यासमोर दिसलं की पटपट काम आवरतील. काय होतं, एकदा कबडमध्ये सर्व जे काही ब्लाऊज पीस आहे त्यांचं काम गेलं की मग मी कधी कधी विसरते आणि कस्टमरचा फोन आल्यानंतर मग माझ्या लक्षात येतं की हे कामसुद्धा मला आज द्यायचं होतं किंवा उद्या द्यायचं होतं. त्यामुळे लागणारं जे काही काम आहे ते मी समोरच काढून ठेवले. काय होतं आहे ते कामच आवरत नाही, त्यामध्येच दुसरी भर येऊन पडते आणि त्यामध्ये अर्जंट ब्लाऊज आले की घ्यावासुद्धा लागतात. थोडाफार पैशांचा जो काय आहे तो फायदा होतो, पण इतका त्रास होतो ना, रामसुद्धा वैताग देतो. आणि पटकन काही करायचं म्हटलं ना, त्याच दिवशी नेमकं त्याला काय होतं तेच कळत नाही. खूप जास्त त्रास द्यायला सुरुवात करतो. तर असो, आता इथे मी साडीला गोंडे बसवण्यासाठी घेतलेलं आहे. ही सुद्धा नवरीचीच साडी होती आणि कलर इतका सुंदर होता ना, कॉम्बिनेशनसुद्धा एकदम सुंदर होतं. ज्या दिवशी म्हणजे साडी वगैरे तिने दिले होते ना, त्याला बरेच दिवस होऊन गेले. पिको फॉल वगैरे करून ठेवल्यात, आता फक्त गोंडे बसवायचे बाकी आहेत. जे मटेरियल लागत होतं ते मटेरियलसुद्धा मी व्यवस्थित घेऊन आले होते. त्यानंतर बीड्स, कुंदन वगैरे आणि जो काही सिल्कचा थ्रेड, त्यानंतर जरीचा थ्रेड, बरंच सामान लागतं त्याला. आणि याला वेळसुद्धा खूप जास्त जातो. 4-4.5 तास एका साडीला जातो, कारण की गोंडे बनवायला खूप जास्त वेळ लागतो. आता मी सर्व गोंडे जे आहे ते हातानेच बनवते, म्हणजे व्यवस्थित कलरसुद्धा भेटतो आणि फिनिशिंगसुद्धा चांगलं येतं. त्यामुळे रेडीमेड गोंड्यांचं काय होतं, लेंथ पण खूप येते आणि ते जास्त म्हणजे अफोर्डेबल नसतात. आपण जर एक बंच रेडीमेड गोंड्यांचा घेतला तर एक बंच जो आहे तो 60 ते 70 रुपयांना भेटतो. असे म्हणजे आपल्याला एका साडीसाठी 30 गोंडे आवश्यक असतात, 29 ते 30, कारण की आपण डिस्टन्स सोडून कधी कधी 1 सेंटीमीटर, कधी 1.5 सेंटीमीटर, म्हणजे कोणती डिझाईन तुम्ही निवडताय त्यावरती अवलंबून असतं. आणि मग जर रेडीमेड गोंडे एका याच्यामध्ये जर 12 येत असतील, म्हणजे फक्त दोन्ही कलर मिळून जर 24 गोंडे झाले तर अजून म्हणजे 20ची आवश्यकता असते. म्हणजे तिथे 300 ते 400 रुपये आपले आरामशीर जातात. मग त्याऐवजी असे बनवून लावलेले खूप जास्त अफोर्डेबल असतात. आणि जर रेडीमेड गोंड्यांनाच तुम्ही जर 300 ते 400 रुपये खर्च केले तर कस्टमरसुद्धा एवढे काही पैसे देणार नाहीत. आणि मग काय होईल, परिणामी जे काही गोंड्यांची प्राईस आहे किंवा कॉस्ट आहे ती वाढते. आणि मग साडीच्या अकॉर्डिंग ते गोंडे त्यांना परवडले सुद्धा पाहिजे. 700 ते 800 रुपये गोंड्यांमागे देणं काही परवडत नाही. त्यामुळे काय होतं, कस्टमरसुद्धा नाराज होतं. त्यामुळे चला, मी व्यवस्थित असं हाताने ती जी काही गोंडे आहे ती साडी तयार करून घेते आणि लास्टला तुम्हाला सुद्धा दाखवते की कशा प्रकारे गोंड्यांची डिझाईन झालेली आहे. गोंडेसुद्धा केले, साईडला ब्लाऊजसुद्धा कंप्लीट केला. तर नेटची स्लीव्ज मी ते वापरलेली आहे आणि सॅटनचा कपडा त्यांच्यासाठी, कारण की त्याला खूप जास्त डिझाईन होती आणि त्यांना ती नको पाहिजे होती त्यामुळे. आणि साईडने असे छोटे छोटे मणी लावले. त्यानंतर जे काही ब्लाऊज मी सुरुवातीला शिवत होते नेटचा कपडा वापरून, तो सुद्धा तयार झाला आहे, प्रिन्सेस विथ कपचा ब्लाऊज. आणि त्यानंतर बाईसाठी असं नेट यूज केलं. बॉर्डर पाहणं खूप सुंदर आहे आणि लांब असल्यामुळे साडीपासून वेगळं दिसायला नको म्हणून मी संपूर्ण जी काही बॉर्डर आहे ती अटॅच केली. कसा ब्लाऊज झाला नक्की कमेंट करून सांगा. तर हो, आपण बोलत होतो गोंड्यांबद्दल. तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. एक थोडासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल की कशा प्रकारे गोंडे बनवतात वगैरे. घरगुती पद्धतीने सुद्धा तुम्ही साध्या धाग्याने सुद्धा गोंडे बनवू शकता. पण काय होतं, थोडासा खर्च केला की साडीला लुकसुद्धा छान येतो आणि पदराला गोंडे लावल्यानंतर एकदम साडी जी आहे ती सुद्धा ट्रेडिशनल होऊन जाते आणि छान दिसतो लुक. शक्यतो तरी काय होते, गोंड्यांचा अजून एवढा ट्रेंड नाही, त्यामुळे ब्रायडल साड्यांना वगैरे जे काही नवरे आहेत त्या यूज करतात.
पण आता रेग्युलर जर तुम्ही काही ट्रेडिशनल साडी म्हणा, सेमी पैठणी म्हणा, त्यांनासुद्धा वापरू शकता. अजून थोडेसे काही ब्लाऊजच्या डिझाईन मी तुम्हाला दाखवते. हा ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर झाला होता. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की शिवण्यासाठी घेतला आहे. पाठीमागून सिम्पल नेक, त्यानंतर एक नॉट अटॅच केली आणि बाईला ही कटवर्कची डिझाईन आणि विथ बलून स्लीव्ज शिवलेली आहे. खूप सुंदर फिटिंग आली आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतोय. ब्लाऊज सेमी पैठणीचा ब्लाऊज होता, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं. तुम्हाला आवडला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता सध्या ना खूप जास्त कटवर्क बाईचे जे काही ट्रेंड आहे ते चालू आहेत. मी पाठीमागच्या गळ्याला सुद्धा अटॅच करणार होते, पण कस्टमरने तसं काही सांगितलं नव्हतं आणि लेस जी आहे ती सुद्धा शिल्लक नव्हती. त्यामुळे म्हटलं की असू द्यात, आता जो काही डिझाईन झालेला आहे तीच एकदम व्यवस्थित दिसते. आणि त्यांना हळदी कुंकवासाठी हा ब्लाऊज पाहिजे होता, तर छान असा तयार झाला आहे प्रिन्सेस विदाऊट योगपट्टीवाला ब्लाऊज. त्यानंतर दुसरा जो ब्लाऊज होता तो सुद्धा सेमच होता, फक्त स्लीव्ज सिम्पल आणि लॉंग स्लीव्ज त्यांना पाहिजे होत्या. नेव्ही ब्ल्यू कलरचा ब्लाऊज होता. हा ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर झाला होता आणि जी काही बाई होती ना त्याला इतके जास्त स्टोन होते की काढून शिवावं लागतात आणि यामध्ये वेळसुद्धा बराच जातो. स्टोनचे ब्लाऊज आले ना थोडासा प्रॉब्लेम येतो, कारण की स्टोन रिमूव्ह करा त्यानंतर शिवा, यामध्ये बराच वेळ जातो. तर अशा प्रकारचा ब्लाऊज झाला. हा सुद्धा प्रिन्सेस विदाऊट योगपट्टीवाला ब्लाऊज होता. पाठीमागून गोल गळा आणि त्यानंतर रोज गोल्ड कलर होता, जी काही बाईची डिझाईन होती त्यामुळे लेससुद्धा मी तशाच प्रकारची वापरले आणि नॉटसुद्धा. तर असे हे दोन्ही ब्लाऊज. तर काम थोडंसं आवरत आले, कारण की रामच्या बड्डेमुळे मी काम जे आहे ते पटपट आवरण्याचा प्रयत्न करते आणि जे काही काम येईल त्यांना 5 तारखेनंतरच भेट असं सुद्धा डायरेक्टली सांगते. तर असं होतं संपूर्ण दिवसाचं रुटीन. तर चला आता साडीला गोंडे कसे बसवलेत ते तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने साडीचे जे काही गोंडे आहेत ते तयार झाले आहेत. फक्त फायनल फिनिशिंग देणं बाकी आहे, म्हणजे व्यवस्थित कट करून घेणं आणि त्यानंतर प्रेस करणं. त्यानंतर साडी जी आहे ती एकदमच तयार होईल. समोरून थोडंसं झूम करून लुक देण्याचा प्रयत्न करते, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. तर चला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते. कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.